नमस्कार विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत इयत्ता 5वीमध्ये होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेबद्दल, ज्याला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा किंवा इंग्लिशमध्ये प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हटलं जाते किंवा ज्याला आधी मिडल स्कूल स्कॉलरशिप या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. तर या परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात आणि प्रत्येक पेपरमध्ये मग 2 भाग असतात. तर जसं पेपर 1 त्यामध्ये भाग 1 मराठी आणि भाग 2 गणित. मराठीमध्ये एकूण 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असल्यामुळे एकूण 50 गुण त्यावर असतील. त्यानंतर गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आणि 100 गुण. तर अशा प्रकारे पेपर 1 एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण. त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये सुद्धा 2 भाग, भाग 1 इंग्रजी आणि भाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. इंग्रजीमध्ये एकूण 25 प्रश्न आणि 50 गुण. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न आणि 100 गुण. तर अशा प्रकारे पेपर 2 मध्ये सुद्धा एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण. तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर मिळून एकूण 150 प्रश्न आणि 300 गुणांची ही एकूण परीक्षा असते. दोन्ही पेपरला 90 मिनिटे किंवा 1 तास 30 मिनिटे असा वेळ दिलेला असतो. यानंतर पाहूया या परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते. तर या परीक्षेमध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात 30%, त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात 30%. म्हणजेच सोप्या स्वरूपाचे एकूण 45 प्रश्न, मध्यम स्वरूपाचे एकूण 60 प्रश्न आणि कठीण स्वरूपाचे 45 प्रश्न. तर अशा प्रकारे एकूण 150 प्रश्न. त्यानंतर जाणून घेऊया या परीक्षेबद्दलची काही महत्त्वपूर्ण माहिती. तर ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतील आणि त्यापैकी फक्त एकच पर्याय बरोबर असेल. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगळी वेगळी दिलेली असेल. उत्तरपत्रिका ही OMR पद्धतीची असेल. OMR पद्धतीची उत्तरपत्रिका याबद्दलची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे माहीत करून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या क्रमांकासमोर 4 वर्तुळ दिलेले असतील आणि उत्तरपत्रिकेमधील त्या 4 वर्तुळापैकी योग्य पर्यायाचा वर्तुळ आपल्याला निळ्या किंवा काळ्या पेनाने रंगवणे आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असल्यामुळे प्रत्येक अचूक प्रश्न आपल्याला 2 गुण मिळवून देईल. तर आता आपण OMR उत्तरपत्रिकेचा एक नमुना पाहत आहात. उत्तरपत्रिकेच्या या भागामध्ये आपला बैठक क्रमांक, माध्यम, सेट कोड, स्वाक्षरी अशी माहिती भरावायची असते. खालील भागामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचं विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचन करावं. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 पर्यायाकरिता 4 वर्तुळ दिलेले आहेत. लक्षात असू द्या, 4 वर्तुळांपैकी योग्य पर्यायाचा वर्तुळ आपल्याला फक्त काळ्या किंवा निळ्या पेनानेच रंगवणे आहे. एक नमुना प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 संस्कार हा शुद्ध शब्द आहे आणि त्यामुळेच OMR शीटमध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4चा वर्तुळ काळ्या किंवा निळ्या पेनाने रंगवावं लागेल. यानंतर 4ही विषयाचा थोडक्यात अभ्यासक्रम, त्यामधील महत्त्वाचे घटक, उपघटक आणि प्रत्येक घटकावर येणारे प्रश्न याची थोडक्यात माहिती घेऊया. तर मराठीचा अभ्यासक्रम लक्षात घेतलं तर त्यामधील पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. यामध्ये उतारा, जाहिराती, बातम्या, कविता आणि त्यावर आधारित प्रश्न अशा प्रकारचे उपघटक असतील. यावर एकूण 6 प्रश्न म्हणजेच 12 गुण आहेत. यापुढील घटक आहे कार्यात्मक व्याकरण. याच्यामध्ये शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, शुद्ध आणि अशुद्ध शब्द असे विविध उपघटक असतील. यावर एकूण 5 प्रश्न म्हणजेच 10 गुण. यापुढील घटक भाषेचा व्यवहारात उपयोग. यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, संवाद असे विविध उपघटक असतील. त्यावर एकूण 6 प्रश्न आणि 12 गुण असतील. आणि मराठीमधील शेवटचा घटक आहे शब्दसंपत्ती. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा प्रकारचे विविध उपघटक असतील. यावर एकूण 8 प्रश्न म्हणजेच 16 गुण असतील.
इतर विषयांच्या तुलनेमध्ये मराठीचा अभ्यासक्रम पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे सोपं आहे. यामधील चारही घटकांचं जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केलं तर मराठीमध्ये 25 पैकी 20 पेक्षा जास्त गुण मिळवणे हे सहज शक्य आहे. यानंतर पाहूया गणिताचा अभ्यासक्रम. यामधील पहिला घटक आहे संख्याज्ञान. यावर एकूण 6 प्रश्न आणि 12 गुण आहेत. त्यानंतरचा घटक आहे संख्यांवरील क्रिया. यामध्ये संख्यांवरील मूलभूत क्रिया जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर प्रश्न असतील. सोबतच पदावली, अक्षरांचा वापर, संख्यांचे विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न यावर असतील. तर यावर एकूण 10 प्रश्न आणि 20 गुण आहेत. यानंतरचा घटक आहे अपूर्णांक. यामध्ये समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांक, त्यांची तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, दशांश अपूर्णांक, त्यांचं वाचन, लेखन अशा प्रकारचे प्रश्न असतील. असे एकूण 7 प्रश्न आणि त्यावर 14 गुण. पुढचं घटक आहे मापन किंवा महत्त्वमापन. यावर दशमान परिमाणे जसं लांबी, वस्तुमान, धारकता यांचे परिमाण, कालमापन, दिनदर्शिका, कागदमापन, नाणी व नोटा असे विविध प्रश्न असतील. हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. यावर एकूण 10 प्रश्न आणि 20 गुण आहेत. यापुढील घटक आहे व्यावहारिक गणित. यामध्ये नफा, तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज अशा प्रकारचे प्रश्न, असे एकूण 8 प्रश्न आणि 16 गुण. पुढील घटक आहे भूमिती. हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. यावर 7 प्रश्न आणि 14 गुण आहेत. त्यामध्ये कोन, कोनांचे प्रकार, समांतर रेषा व लंब रेषा, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ, परिमिती, क्षेत्रफळ इत्यादी प्रकारचे प्रश्न असतील. आणि गणितामधील शेवटचा घटक आहे आलेख. याच्यामध्ये चित्ररूप माहिती किंवा ज्याला आपण चित्रालेख म्हणतो असा प्रश्न, तर असे एकूण 2 प्रश्न आणि 4 गुण. गणितामध्ये घटक 1 संख्याज्ञान याचा याआधीच बराचसा अभ्यास झाल्यामुळे यावरील प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. त्यानंतर संख्यांवरील क्रिया, अपूर्णांक, मापन, व्यावहारिक गणित, भूमिती हे गणितामधील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. यांचं व्यवस्थित अभ्यास केलं तर गणितामधील आपला स्कोर हा निश्चितच चांगला असेल. यानंतर जाणून घेऊया इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम. तर इंग्रजीमधील पहिला घटक आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स. यावर 1 प्रश्न म्हणजे 2 गुण आहेत. दुसरं घटक आहे व्होकॅब्युलरी. यावर एकूण 6 प्रश्न म्हणजेच 12 गुण. पुढील घटक आहे पंक्च्युएशन मार्क्स. यावर 3 प्रश्न 6 गुण. पुढील घटक आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. यावर एकूण 3 प्रश्न म्हणजेच 6 गुण असतील. इंग्रजीमधील 5वं घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. त्यावर 3 प्रश्न 6 गुण. पुढील घटक आहे स्टॉक एक्सप्रेशन्स. त्यावर 3 प्रश्न 6 गुण. पुढील घटक आहे मिसेलेनियस. यामध्ये आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, ॲडजेक्टिव्ज, ॲडवर्ब्स, सिंग्युलर अँड प्लुरल असे विविध उपघटक आहे. यावर एकूण 3 प्रश्न 6 गुण. इंग्रजीमधील शेवटचं घटक आहे कॉम्प्रेहेन्शन म्हणजेच रीडिंग स्किल. यावर प्रोजवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये एकूण 3 प्रश्न म्हणजेच 6 गुण. यापुढे माहिती घेऊया बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासक्रमाची. तर बुद्धिमत्ता चाचणीमधील पहिला घटक आहे आकलन. यामध्ये जोडाक्षरे, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला अशा प्रकारचे प्रश्न, एकूण 4 प्रश्न विचारले जातील आणि 8 गुण असतील. पुढील घटक आहे वर्गीकरण. यावर एकूण 5 प्रश्न 10 गुण. पुढचं घटक आहे क्रम ओळखणे. यावर सुद्धा 5 प्रश्न म्हणजेच 10 गुण असतील. त्यापुढील घटक आहे तर्कसंगती व अनुमान. यामध्ये एकूण 6 प्रश्न म्हणजेच 12 गुण असतील. पुढचा प्रश्न आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा. यामध्ये आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा यांच्यावरचे प्रश्न असतील. यामध्ये एकूण 4 प्रश्न म्हणजेच 8 गुण असतील. पुढचं घटक आहे समसंबंध. यावर एकूण 5 प्रश्न 10 गुण. पुढचं घटक आहे समान पद ओळखणे. यावर 2 प्रश्न म्हणजेच 4 गुण. यापुढील घटक आहे कूट प्रश्न. यावर एकूण 8 प्रश्न म्हणजेच 16 गुण. पुढील घटक आहे गटाशी जुळणारे पद. यावर 5 प्रश्न म्हणजेच 10 गुण. पुढचं घटक आहे सांकेतिक भाषा. यावर एकूण 4 प्रश्न विचारले जातील म्हणजेच 8 गुण. त्यापुढील घटक आहे भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. यावर 2 प्रश्न 4 गुण.
विद्यार्थ्यांनो, स्कॉलरशिप परीक्षा केवळ पास करणे एवढंच आपलं ध्येय नको, तर आपलं ध्येय गुणवत्ता यादीमध्ये नाव यावं हे असलं पाहिजे. गुणवत्ता यादी ही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते. त्यामध्ये सुद्धा शहरी वेगळी आणि ग्रामीण वेगळी. पण साधारणतः जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नाव यायचं असेल तर आपल्याला 200पेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक असेल, किंवा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर मग आपल्याला साधारणतः 260 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती, सर्व विषयांचा थोडक्यात अभ्यासक्रम, महत्त्वाचे घटक तसेच गुणवत्ता यादी याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम, त्यामधील घटक, सर्व उपघटक याबद्दल सविस्तर माहिती सांगतो म्हटलं तर हा व्हिडिओ खूप लांब होईल. त्यामुळे ते या व्हिडिओमध्ये न करता तशी आवश्यकता भासल्यास प्रत्येक विषयाकरिता एक वेगळा व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करू. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नमुना उत्तरपत्रिका तसेच प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम याची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. यापुढील व्हिडिओजमध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकरिताच असलेली नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा किंवा मग 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता असलेली स्कॉलरशिप परीक्षा, NMS परीक्षा किंवा त्यापुढील MTS, NTS अशा विविध स्कॉलरशिप परीक्षांबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अंटिल देन कीप लर्निंग.